बाबांना खूप म्हणजे त्रासले दिसले, म्हणजे हताश दिसले की करावं काय. म्हणून त्या संन्यासांनी तुमच्या प्रश्नाचं समाधान माझ्याकडे आहे. एक विधी माझ्याकडे आहे जे माझ्या वडिलांना एका संन्यासाने दिली होती, पण माझे वडील नसल्यामुळं मला ही विधी द्यायची आहे. तर ही विधी ने सगळं काही तुम्ही साध्य करू शकता, पण ही विधी साध्य करताना कित्येक लोक आंधळे झाले, बहिरे झाले, मरण पावले, पागल झाले. पण बाबांना असं वाटलं की मी माझा परिवार हे दुखी आहो आणि कसं जीवन सामोरचं जगावं हे कठीण आहे. म्हणून बाबांनी विचार केला की आपण असेही मेलेले आहोत. म्हणून बाबांनी आपल्या चारही भावंडांना ती विधी सांगितली आणि विधी सांगितल्यानंतर या विधीमध्ये आपण सगळं साध्य करू शकतो. पण जेव्हा तिचे अट सांगितली तेव्हा कोणी सामोर आला नाही. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजींनी आपल्या परिवारासमोर एक प्रश्न ठेवला की माझा एक मुलगा आणि माझी पत्नी, जर मला या विधी साध्य करताना जर मला काही झालं तर माझा पत्नी आणि मुलगा तुम्ही यांचं सांभाळ कराल. आणि बाबा त्या विधीला सुरुवात करण्याकरिता सुरुवात केली आणि त्या परमेश्वराने 21व्या दिवशी बाबांची परीक्षा घेतली आणि भावाच्या मुलीला पूर्ण शरीरावर अंगावर फोडा आले. आत्ताच आपल्या व्हॉट्सअपवरती एक जे ग्रुपमध्ये आहेत त्या ग्रुपमध्ये एक फोटो आला होता की बाबांची पुतणी म्हणून 12 पात्रे, हो नाही चिजगरे जी बुट्टीबोरीला होती, तीच ती पुतणी जी मरण पावली. आत्ता मला वाटते 15 दिवस झाले असते. तर त्याच मुलीच्या अंगाला पूर्ण फोड आले होते आणि ते फोड फुटून त्या फोडातून वाहत होतं आणि मुंग्या सुद्धा लागलेल्या होत्या. आणि बाबांचा काही विषय नव्हता याच्यामध्ये, पण परिवाराला जेव्हा आपण सांगितलं होतं की ही विधी करताना आंधळे झाले, पागल झाले, मरण पावले, तर भावांना असं वाटलं की तुझ्याचमुळे झालं. म्हणून बाबापर्यंत ते तक्रार घेऊन गेले की तुला सांगितलं होतं की तू या विधीला सुरुवात करू नको, तू केली आणि तुझ्यामुळं माझ्या मुलीवर दुःख आले. तेव्हा बाबा विचारात पडले की मी तर काहीच नाही केलं. मी जो नित्य नियम आहे माझा, हनुमान मंदिरामध्ये जाऊन आपण प्रदक्षिणेला घालणे आणि परमेश्वराला विनंती करणे. आणि जेव्हा 22व्या दिवशी बाबा मंदिरामध्ये गेले आणि परमेश्वराला विनंती केली की हे परमेश्वरा, मी जर माझ्या कर्माने कुठे चुकत असेल तर त्याची शिक्षा मला दे आणि मला तू तुझ्यामध्ये विलीन कर, अन्यथा त्या मुलीवर जे आलेले दुःख आहे ते दूर कर. आणि बाबा जेव्हा मंदिरातून पूजा करून जेव्हा घरी यायला निघाले तर ती मुलगी अंगणामध्ये खेळताना दिसली. म्हणजे महान त्यागी बाबा जुमदेवजीने ही चमत्कार बघितला आणि बाबांनी ती विधी पूर्ण केली. मग तेव्हाही बाबा अनेक देवी देवतांना पूजत होते. मग जेव्हा शांताबाई रंगारी नावाची एक बाई, जिच्या अंगामध्ये शैतान यायचं आणि ती स्वतःच्या गालाचा मांस स्वतःच्या नखाने काढून खायची, तिच्या शैतान खूप, बाबांनी मला वाटते तिच्यावर 2.5 वर्ष तिच्यावर तीर्थ करून देणे, फूक मारणे ही क्रिया केली. पण तिला समाधान नाही. फूक मारून द्यायच्या चौकामध्ये गेल्यानंतर तो शैतान पुन्हा त्या बाईला पकडून घ्यायचं. एक दिवस मला वाटतं त्रिताल हवन सुद्धा केले बाबांनी 5 दिवस. आणि त्यानंतर परमेश्वराला बाबांनी प्रश्न ठेवला की परमेश्वरा, तुझ्यापेक्षा शैतान मोठा की या बाईच्या अंगातलं दुःख दूर नाही होऊन राहिलं. म्हणून
जेव्हा मी या बाईला हा शेवटचा तीर्थ बनवून देत आहे, या बाईचा पूर्णपणे अंगातून जर निघेल तर मी फक्त एका परमेश्वराला मानेन. आणि म्हणून आपण एका परमेश्वराला मानतो. आणि बाबांनी हे सगळं केल्यानंतर हा मार्ग स्वतःपर्यंत न ठेवता बाबांना वाटलं की माझ्यासारखे अंधश्रद्धा, वाईट व्यसन, भ्रष्टाचार आणि आर्थिक परिस्थिती असे किती जे काही आहेत त्यावर बरेचशा असा समाजातले किंवा देशातले लोक दुखी कष्टी आहेत. तर मी समाधान झाला, मला समाधान मिळाला, म्हणून हा मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून बाबांनी प्रपंचासाठी 8 दिवस आणि परमार्थासाठी 8 दिवस असं निश्चय केला. आणि काही ज्येष्ठ सेवक यांना पकडून या मार्गाचा प्रचार प्रसार केला आणि तुमच्या माझ्यापर्यंत हा मार्ग पोहोचविला. आणि त्यानंतर या मार्गात आपण प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आपण 1 रुपया सुद्धा न देता आपल्याला समाधान मिळालं. या मार्गात येण्याआधी आपण कित्येक अनेक देवी देवतांना पूजलो, वैद्वानाला पूजलो, वैद्वानाला बकरे, कोंबडे, दारू जे जे म्हणन ते दिले, पण आपल्याला समाधान मिळालं नाही. आपले दुःख दूर झाले नाही. पण महान त्यागी बाबा जुमदेवजीने दिलेले तत्व, शब्द, नियम, या नियमावर परमेश्वराची ओळख करून दिली आणि शरामध्ये आपले दुःख दूर झाले. बाबांनी हा मार्ग शब्दावर उभा केला आणि शब्दावरच आपण आज कार्य करत आहोत. मार्गदर्शक मंडळी सुद्धा शब्दावरच कार्य करत आहे. बाबांनी दिलेली त्यांना जे नियमावली आहे तीच नियमावली बाबा पडत होती आणि तीच नियमावली आपल्यापर्यंत आहे. पण फरक कुठं पडते की आपण या मार्गात आल्यानंतर समाधान मिळालं, आपले दुःख दूर झाले की आपण या बैठकीला येत नाही. भगवत कार्याच्या कुठेही आपण विधीमध्ये आपण सहभागी होत नाही. भगवंत कार्याच्या शाळेमध्ये आपण सहभागी होत नाही. मी आणि माझा प्रपंच आपण यातच गुंतलं राहतो आणि आपल्याला अनुभव येत नाही. आणि अनुभव न आल्यामुळं आपल्यावर जर समजा एखादी कळत न कळत चूक झाली तर आपण ते चूक विसरून जातो आणि ती चूक हळूहळू वाढत जाते आणि वाढल्यानंतर आपण आपल्या परिवारावर दुःख ओढून घेतो. आता आमच्या चरडे साहेबांनी मगाशी सांगितलं की मी चरडे साहेबांचं उदाहरण याच्यासाठी घेऊन आलो की याच्यावर अपवाद म्हणून एक अनुभव आहे की चरडे साहेबांनी सांगितलं की मार्गात आल्याबरोबर माझे जे काही बाहेर पैसे आहेत, उदारी आहे, ती मिळाली. आणि आपल्या मार्गात एक व्यक्ती होता, तो आता मार्गात नाही आहे, तो व्यक्ती होता मार्गात आहो म्हणून मला माझे लोक उदारी देऊन नाही राहिली म्हणून त्याने दारू पिणं चालू केलं. आणि दारू पिणं पक्कीचा सेवक होता. सगळं काही व्यवस्थित होतं त्याच्या घरामध्ये, गाडी घोडा अमुक तमुक, चांगलं घर बांधलं, सगळं काही व्यवस्थित होतं. इज्जत सुद्धा दिली. जो माणूस बेवडा म्हणून प्रसिद्ध होता त्याला या मार्गात आल्यानंतर इज्जत दिली आणि त्यांनी तीच इज्जत या मार्गाची डुबवण्याचं कार्य केलं. आता त्यांनी दारू पिणं चालू केलं, घर बर्बाद झालं. जे काही होतं ते पूर्ण त्याच्याकडून निघून गेलं. आता हे सगळं कशामुळे झालं तर त्यांच्याकडे एक किरायदार राहत होती. किरायदार राहत असल्यामुळं ती अनेक वर्षी मुलगी होती आणि तिच्या अंगामध्ये शैतान यायचा. तिच्या अंगामध्ये शैतान यायचं आणि यांनी काय केलं, बैठकीत जाणे नाही, काही नाही म्हणून तिने म्हटलं किंवा तिच्या घरच्यांनी म्हटलं म्हणून यांनी सरळ वैद्याकडे नेलं. वैद्याकडे नेल्यानंतर आपलं कर्तव्य कोणतं आहे की आपण एका परमात्माचे सेवक आहोत. आपल्याकडे फक्त एकच औषध आहे, तीर्थ. आपण कुठेही असो आपल्याकडे आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे. कोणत्याही देशात असो, कोणत्याही दुनियेमध्ये असो, आपला परमेश्वर आपल्या सोबत आहे. आणि त्या व्यक्तीने त्याची ओळख नाही ठेवली म्हणून सगळं हे त्याच्या परिवारावर आपत्ती आली. आपण जे जे परमेश्वराला मागू ते ते आपले परमेश्वर आपल्याला नक्कीच देते. फक्त आपण
बाबांनी दिलेली जी शिकवण आहे, तत्वशब्द नियम याची आपल्याला आणि मार्गाची शिकवण याची आपल्याला ओळख पाहिजे, तर आपल्याला सगळं स्व परमेश्वर देते. आज पडोळे परिवार आणि मी एकाच ठिकाणी म्हणजे 2 घरा आडच राहत होतो. त्यांची त्यावेळेस परिस्थिती काय होती आणि त्यांनाही माहिती आहे की माझी परिस्थिती काय होती. मी तर मार्गात 5 वर्षापासूनच आहो. त्यांनी आता हे 5-6 वर्ष झाले प्रवेश केला. समाधान त्यांना याच्या आधी काय होतं आणि आज मार्गामध्ये आल्यानंतर त्यांची आज आपण पाहू शकतो की त्यांची मान प्रतिष्ठा आणि जे काही त्यांनी स्वप्न बघितले नव्हते, आज ते परमेश्वराच्या कृपेनं महानतेकी बाबा जिंदूजीच्या मार्गदर्शनाखाली आणि मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची आज जे काही इच्छा आहे त्या परमेश्वरानं पूर्ण केल्या. जर ज्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसेल त्यांनी आपले कर्माकडे विचार करावा. आपण जे वागणूक आहे, आपली जी दिनचर्या आहे, आपले जो राहणीमान आहे त्याच्याकडे आपण विचार करावा का मी कशा पद्धतीनं वागत आहोत, त्याच्यामध्ये तत्वशब्द नियमाचं पालन होत आहे की नाही होत आहे याकडे आपण लक्ष द्यावं. बाबांची कृपा महान आहे, मी अनुभवलं आहे. वेळ कमी आहे आणि आता संचालक साहेबांनी आपल्याला हिंट दिलेली आहे, म्हणून माझ्या बोलण्यात काही चूकभूल झाली असेल तर उपस्थित भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुंदेवजी, मातोश्री वाराणसी आई, आजच्या बैठकीचे अध्यक्ष, आदरणीय मंच, उपस्थित संपूर्ण सेवक सेविका, बालसेवक सेविका सर्वांना माफी मागतो. आपले शब्द थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद जी साहेब. खूप सुंदर असं मानव धर्मावर आधारित आणि महान त्यागी बाबा जुंदूजी यांच्या आत्मचरित्रावर आपण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण आपल्याला चर्चापीठ 4:30ला संपवायची आहे आणि आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे आणि आपला शेवटचा टप्पा म्हणजे आपलं अध्यक्षीय मार्गदर्शन अजून बाकी आहे. त्यासाठी आपण साहेबांना थोडी हिंट दिली.